नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलाईट फार्म या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आमचं सकाळचं रुटीन काय असतं आमच्या फार्मवरती। चला तर मग पाहूयात। तर सकाळी सुरुवातीला साईडचा कागद वरती घेतले जातात जेणेकरून कोवळं ऊन आहे ते आपल्या शेडमध्ये पडलं जातं। त्यामुळे अगोदर समोरचे आणि साईडचे कागद वरती घेतले जातात, पूर्ण ओपन केले जातात। तर तुम्ही पाहू शकता आता सगळे कागद आम्ही वरती घेतलेले आहेत। त्यानंतर मग त्यांच्या खाद्याची तयारी केली जाते। त्यासाठी त्यांची भांडी व्यवस्थित लावून घेतली जातात। आधी ती भांडी कशी पडलेली असतात ती अगोदर व्यवस्थित लावून घेऊन नंतर त्यामध्ये खाद्य टाकणार आहे। आता ह्या पिशव्या अंथरण्याचं कारण म्हणजे आपण जो शिजवलेला भात आहे तर तो भात खाली टाकला तर ते व्यवस्थित खात नाहीत, माती वगैरे लागते। त्यामुळे ते आपण त्या पिशव्या अंथरून त्यावर आता हा रात्री शिजवलेला भात कोंबड्यांना खाण्यासाठी टाकणार आहोत। आता हा भात आपण रात्री शिजवून ठेवतो जेणेकरून तो सकाळपर्यंत थंड होतो। तर सगळ्या पिशव्यांवर अगोदर हा भात असा पसरून घेतो, कारण बाकीच्या भांड्यांमध्ये आपल्याला त्यांचं जे फीड असतं ते टाकायचं असतं। तर आता आपण त्यांचं फीड आणणार आणि त्या भांड्यांमध्ये टाकून घेणार। तर आपण सकाळच्या टायमिंगलाच पक्ष्यांना हे फीड देतो जेणेकरून सगळे पक्षी खातात। आता हे मोठ्या पक्ष्यांचं फीड आहे। त्यानंतर आपले 4 ते 5 महिन्याचे पक्षी त्यांचं फीड वेगळं आहे आणि आपले जे 1 ते 3 महिन्यापर्यंतचे जे पक्षी आहेत तर त्यांचं एक फीड वेगळं आहे। तर प्रत्येकाचं फीड वेगळं घेऊन ते प्रत्येकाच्या भांड्यात टाकलं जातं। आता हे मोठ्या पक्ष्यांची तयारी चालू आहे, लेयरचे जे पक्षी आहेत आपले त्यांची। त्यानंतर ही सगळी भांडी आपण स्वच्छ धुवून घेणार आणि पाण्याने स्वच्छ भाळून घेणार। आता ही भांडी ना आपण उन्हाळा असल्यामुळे ना आपण ही भांडी मोठी भांडी आणलेली आहे, जे की एक 10 लिटरचं भांडं आहे। तर असे 4 भांडे आपण बाहेर बनवून ठेवतो आणि एक भांडं आपण आत शेडमध्ये ठेवतो, एक भांडं आपल्या 5 महिन्याच्या पक्ष्यांमध्ये ठेवतो आणि बाकीचं एक भांडं आहे ते आपण बारक्या पक्ष्यांमध्ये ठेवतो। तर आता असं करून त्यामध्ये आपण औषध मिक्स करून प्रत्येक भांड्यामध्ये टाकतो। आता हे औषधं म्हणजे जे विटॅमिन्स वगैरे असतात आपल्या पक्ष्यांचे, ते विटॅमिन्सचे औषधं आपण त्या पाण्यामधून सकाळी पक्ष्यांना देतो। आता सकाळी देण्याचं कारण म्हणजे सकाळी सगळे पक्षी पाणी पितात, त्यानंतर आपण सगळे मोठे पक्षी बाहेर सोडून घेतो। तर तुम्ही पाहू शकता त्यांची किती पळापळ होते खाण्यासाठी। तर त्या अगोदर फीड खाऊन घेतात, फीड खाल्लं की मग ते भाताकडे जातात। आता मोठ्या पक्ष्यांचं झालं, आता आतमधल्या पक्ष्यांचं खाद्य आणि पाणी ठेवून घ्यायचे। तर त्यांनाही सेम आपण फीड आणि रात्री शिजवलेला भात ठेवणार आहोत। तर हे पक्षी आहेत आपले 5 महिन्याचे पक्षी झालेत आता हे। तर त्यांच्याही साईडचा आपण कागद ओपन करून घेतला जेणेकरून हवा फार्ममध्ये आपल्या खेळती राहावी म्हणून। आता सगळ्यांना भात टाकून घेतला, त्यानंतर त्यांचं फीड त्यांच्या भांड्यांमध्ये टाकून घेतलंय। आता ह्या पक्ष्यांचं झालं की आता हे आपले 3.5 महिन्याचे पक्षी आहेत। तर आता ह्या पक्ष्यांसाठी पण सेम आपण फीड ठेवणार, यांनाही थोडासा भात टाकणार आणि पाणी वगैरे ठेवून घेतात। आता ह्या सेक्शनमध्ये आपण आपल्या कोंबड्या बसवलेल्या आहेत, तर आता त्या कोंबड्यांना खाण्यासाठी थोडासा भात टाकणार आहोत। तर हे आहे आमच्या फार्मचं सकाळचं रुटीन। आवडलं असेल तर लाईक करा।